विकत घेतलेल्या जमिनीची चुकीची नोंद सरकारी अधिकाऱ्यांनी केली। ही चूक दुरुस्त करण्यासाठी 4 लाखांची लाच मागून तडजोडी अंती। 2 लाख रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने तलाट्याला रंगेहात पकडले। दीपक नवनाथ आजबे असे या तलाट्याचे नाव आहे। तो दौंड तालुक्यातील देलवडी सजा येथील तलाठी आहे। तक्रारदार शेतकरी यांनी 2012 साली देलवडी येथे 0.06 आर क्षेत्र खरेदी केले असून तसा महसूल दप्तरी 7/12 वर नोंदी झालेल्या आहेत। जुलै 2024 मध्ये तक्रारदार यांनी जमिनीचा संगणकीय 7/12 उतारा काढला असता त्यावर तक्रारदार यांचे नावे 0.06 आर ऐवजी 0.03 आर क्षेत्र नोंद दिसून आली। तक्रारदार यांनी संगणकीय 7/12 वर दुरुस्ती होण्याकरिता 7 ऑगस्ट 2024 रोजी तलाठी दीपक आजबे यांच्याकडे लेखी अर्ज केला होता। या दुरुस्तीसाठी तक्रारदार यांनी वेळोवेळी तलाठी दीपक आजबे यांची भेट घेतली तेव्हा त्यांनी काम करून देण्याचे आश्वासन देत होते। सप्टेंबर 2025 मध्ये तक्रारदार यांच्या संगणकीय 7/12 उतार्यावर दुरुस्ती करण्याकरिता तलाट्याने तक्रारदाराकडे हस्तलिखित 7/12 उतार्याची प्रत मागवली तेव्हा तक्रारदार यांनी हस्तलिखित प्रत तहसीलदार कार्यालयातून प्राप्त करून तलाठी आजबे याला दिली। त्यावेळी 7/12 वर दुरुस्ती करण्यासाठी प्रस्ताव तयार करून तो प्रस्ताव तहसीलदार यांच्याकडे पाठवण्यासाठी तलाट्याने त्यांच्याकडे 4 लाख रुपयांची मागणी केली। याबाबत तक्रारदार यांनी 6 नोव्हेंबर रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली। या तक्रारीच्या अनुषंगाने 7 आणि 10 नोव्हेंबर रोजी पडताळणी केली तेव्हा 7 नोव्हेंबर रोजीच्या पडताळणीमध्ये तलाट्याने तक्रारदाराकडे 3 लाख रुपयांची मागणी करून 2.5 लाख रुपये स्वीकारण्याची तयारी दर्शवली। 10 नोव्हेंबर रोजीच्या पडताळणीत 2.5 लाखांची मागणी करून तडजोडी अंती 2 लाख रुपये स्वीकारण्याची तयारी दर्शवल्याचे निष्पन्न झाले। त्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा आयोजित केला। केडगाव चौफुला येथील साईराज कॅन्टीनमध्ये तक्रारदाराकडून 2 लाख रुपयांची लाच स्वीकारताना 10 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 5:45 वाजता दीपक आजबे याला रंगेहात पकडण्यात आले। त्याच्या विरुद्ध यवत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे। पोलीस निरीक्षक शैलजा शिंदे तपास करीत आहेत।